सो हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आज तुम्ही माझ्या मागे बघू शकता राईड अँड रायडर क्लबसोबत आपण जॉईन झालेलो आहे आणि आज एकदम स्पेशल डे आहे. फर्स्ट ऑफ ऑल सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि जे आपले राईड अँड रायडर क्लबचे जे ओनर आहेत जितू दादा भोईर, ते आज आपल्याला एक म्हणजे स्वतःला एक सरप्राईज देत आहेत. त्यांनी एक गाडी बुक केली, त्या गाडीच्या डिलेवरीला आपण चाललेलो आहोत. आपल्या मागे बघू शकता पूर्ण क्लबचे रायडर्स जॉईन झालेले आहे. आणि आता दादाला विचारूया की काय असेल किंवा दादा सरप्राईज देणार आहे तुम्हाला. आम्हाला माहिती पडलं आहे की काय विषय आणि काय नाही ते, तर बघूया आता दादा सांगतो की नाही तुम्हाला. चला बघूया. फर्स्ट ऑफ ऑल राईड अँड रायडर ॲक्सेसरीज आणि ह्याच नावाने क्लबसुद्धा आहे, बायकिंग रायडिंग क्लब. सो अशी गाडी बघू शकता इथे उभे आहेत. आपली गाडी उभी आहे इथे. चावी बंद करायला विसरलो, सावळी. सो चला, तिथे बुसा आहे, हाय बुसा आणि GS दादाची. बाकी दादाला कॉंग्रॅच्युलेशन करूया. कॉंग्रॅच्युलेशन दादा. थँक्यू. व्ह्युअर्सला सांगणार की डायरेक्ट शोरूम मध्ये दाखवायचं? डायरेक्ट शोरूम मध्ये दाखवणार. येस. सो स्टोर आहे तिथे सर्व रायडिंग ॲक्सेसरीज ऑब्विसली तुम्हाला माहिती असेल. आणि प्रॉपर आता चाललो आम्ही सगळे. काय म्हणशील दादा? दादा आज गाडी घेतोय, कसं वाटतंय आपल्याला? खूप खुशी आहे. सर्वांना रायडर्स एवढे आहेत की मग सर्वांना खुशी आहे आज आम्हाला. हा चला आता आपण निघूया इथून आणि डायरेक्ट शोरूमला जाऊया. गाईज ही आहे नवीन जनरेशन बुसा, बघू शकता. क्लास वाटते बाई. चला आता आपण डायरेक्ट हेल्मेट घालूया, गाडी काढूया आणि डायरेक्ट आपल्या सफरला चालू करूया. आणि आता ह्याच्यानंतर जो व्लॉग असेल तो आपला हे गाडी चालवताना पूर्ण शूटिंग असेल. ठीक आहे, मला हे टाईट करायचं होतं पण आता हे निघाले सर्व रायडर्स. सो चला आता आपण निघूया. मित्रांनो चेहऱ्याचे बघा दशा बघा काय झाले, पूर्ण लाईन्स आले ते मास्कचे. सो आता आपण शोरूमकडे आलेलो आहे. BMW मोठं यार्ड. आणि दुष्काळात 13वा महिना असं असतोय बघा. हे पण लूज झालंय, हे पण लूज झालंय. सो त्याला आता आपण टाईट करूया. आणि आता मी जस्ट एक व्हिडिओ चेक केली, म्हणजे आपले ब्लॉगिंग चेक केला. सो अनफॉर्च्युनेटली भावांनो माईक मी विसरलो. माईक मी ह्याच्यात ठेवलं टॉप बॉक्समध्ये, फ्रेंडच्या टॉप बॉक्समध्ये ठेवला आणि मी कॅमेरा ऑन करून सत्यानाश झाला पूर्ण. चला काय नाही, आता आपण इथे आलेलो आहे. सो मूड फ्रेश होईलच आणि तुम्हाला मी दाखवतो इथे भाई ऑसम बाईक्स आहेत. सो लेट्स सी. सो गाईज चेक करा, आता आपण BMW शोरूमला आलेलो आहे. आणि आता BMW शोरूमचे जे सर्व्हिसमॅन आहेत ते आता दादाचे शूट करत आहेत तिकडे. ते बघा रील शूट करतायत. असे एंट्री होताना चालू आहे प्रोग्राम एकदम कडकमध्ये. आणि बघा तिचे एक लुक घ्या आणि आनंद घ्या. एक और ये देखो जलवा व्हाट अ ब्यूटी मैन. S1000 RR. Check it out. Wow. सो गाईज आता आम्हाला बोलले एक एक करून रायडर्स लोकांनी एंट्री मारायची, बायकर लोकांनी. सो आता मी थांबलोय, इथे गाडी आहे, आपल्या मागे गाड्या आहेत. सो आता पण चाललोय, आपली पण रील शूट आहे, तुम्हाला दिसेलच पेजवरती. चला. सो गाईज आता आपण एक दादाचं एक पर्सनल ओपिनियन जाणून घेऊया. दादा तुझ्याकडे ऑलरेडी GS आहे बरोबर, तू परत एकदा ॲडव्हेंचर घेतलीस असं आम्हाला हिंट आलेली आहे. पण आता किती CC काय CC ते सर्वांसाठी सरप्राईज आहे. काय सांगशील तू स्पोर्ट्समध्ये का नाही तू एंट्री करत आहे आणि का तू ॲडव्हेंचर मध्ये? मी जेव्हा रायडिंग चालू केली ना 15 ते 20 वर्षापूर्वी, तेव्हा मला स्पोर्ट्स बाईक खूप आवडायच्या. तेव्हा मी स्पोर्ट्स बाईक चालवल्यात पण आता मे बी एज वाईज थोडी मॅच्युरिटी आहे. यंग ब्लड. तो आता यंग ब्लड राहिला नाही आपला. आपल्या एज वाईज आता ऍडव्हेंचर बाईक परफेक्ट सूट करते आपल्याला. येस. सो गाईज आता आम्ही जेव्हा एंट्री केली ना तेव्हा मी सुद्धा बघितली जी S1000 RR
मला पण असं वाटलं की भाई काय गाडी आहे, पण जसं एज होणार ना तसं आपण कम्फर्टच्या लाईन जाऊ काय. बघूया आता, दाखवतो तुम्हाला पण. आणि कॉंग्रॅच्युलेशन दादा. आता आपण व्ह्युअर्स लागतोय आपण काय गाडी घेतलेली. चला लेट्स गो गाईज. हिअर इट इज. आय थिंक सो. बघूया आता नक्की कोणती गाडी अनवील होते इथे. चला बाईक बघा, काय बोलणार हिला. व्हॉट अ ह्यूज मशीन भाई. डीपली इन लव. ब्लॅक कलर स्पेशल. बादशाह आहे पण माय फेवरेट कलर इज ब्लॅक. काय वाटते यार, काय वाटते बाईक. इसकी आंखें देखो. इथूनच स्वप्न चालू होतात. काय बोलतो, बरोबर आहे ना. इथूनच स्वप्न चालू होतात, तेव्हा जाऊन कुठे आपण थोड्या वर्षानंतर घेऊ शकतो ही बाईक. वाव, अमेझिंग. सेम बाईक, डिफरंट कलर. आणि बाकी इथे RR 310 ही इलेक्ट्रिक बाईक जी श्रीमान दादा चालवतो, ते चालवले. RR 310 TVS टायप. वाव. आणि हे क्राउड. गाइज ये देखो 12 लाख की स्कूटर. 12 लाख की स्कूटर आहे भाई, काय बोलणार. आणि ही बघा द किंग, अल्टिमेट किंग. इट्स अ न्यू 300 बोलतोय 1300 cc ट्रिपल ब्लॅक एडिशन. काय वाटते यार. किंग ऑफ द रिंग एकदम बादशाह वाटते. एवढी ती यूज आहे ती गाडी. डेंजर. खतरा भाई. चला आता आपली डिलिव्हरी घेतोय आता गाडीची, आणि आता आपण जाऊया. गाईज जसं घरी जायच्या आधी मॅन्डेटरी पूजा झालोय. आणि आता गाडी घेऊन आपण निघणार परत स्टोर. मोरया मोरया. इग्निशन दादा कर ऑन. दादा थोडं रेव, दादा थोडं रेव दादा. लेट्स गो. गाइस बाय द वे ग्रुपमध्ये 2 ॲडव्हेंचर झालेत हाय CC मध्ये. एक आहे GS 900 आणि हे ट्रायम्फ टायगर 800. आणि आता अजून येत राहतील ग्रुपमध्ये. आणि भुसा आहे. आणि आता पण सगळीकडे चाललो आहे घरी. डिलिव्हरी झालेली आहे. GS पण खूप आहेत, G310 खूप आहेत. सो टाटा BMW नक्कीच येणार फ्युचरमध्ये. चला निघूया आता. सो गाईज आता पण निघतोय.
तर जरा कॅमेरा सेट करतो, 1 मिनटं थांबा जरा. येस, कॅमेरा ऑल सेट. तुम्ही बघू शकता मला. आणि आता आपण चाललेलो आहोत घरी. ठीक आहे. व्हेरी सपोर्टिव्ह पार्टनर. एवढ्या उन्हात पण असे जॅकेट घालून वहिनी आलेले आहेत. आणि दादाची गाडी तुम्ही बघू शकता, फुल भयानक गरम होते एकदम. हार्ड 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 गरम. चलो यार चलो. चलो, ऑल सेट फॉर टुडे गाईज. सो मित्रांनो, दादाची फर्स्ट बाईक तुम्ही बघू शकता, एकदम पॉलिश करून ठेवले दादानी. आणि शोला लावले, जसे म्युझियममध्ये लावतात तशी शॉपच्या डेकोरेशनसाठी लावले बाईक. त्यानंतर अजून एक ब्लॉगर आहे इथे, दादाची सेकंड बाईक. आणि आता ही न्यू बाईक. आणि सर्वात पहिलं म्हणजे दादा तर लकी आहेच, ह्या शॉपचा ओन करतो दादा. सो ते लकी आहेच, प्लस गाड्या पण आहेत जशा हवेत तशा, प्लस सपोर्टिव्ह पार्टनर. प्रत्येक ह्याच्यामध्ये सपोर्ट करत दादाला. आता बघ पहिला चालतंय की नाही. वहिनी इथे वहिनी आहेत, ते एकदम सपोर्टिव्ह आहेत दादाला. बाईकचा क्रेज. तिकडे पण टाकलेली आहे बघा. कुठे? हा, ही ना, ही दाखवली. मित्रांनो, आता आपण घरी आलेलो आहोत आणि पूर्ण थकलेलो आहे. आता रात्र झाले आणि मी ब्लॉगचा एंड केला नव्हता. आणि सेकंड गोष्ट म्हणजे मी थोडा अनसॅटिस्फाईड आहे त्या कॅमेऱ्याला घेऊन, कारण की त्याचा जो वाईड अँगल आहे ना, तो आपली हँडल बार आणि जो व्ह्यू आहे तो प्रॉपर कॅप्चर करत नाही. म्हणजे त्याचा जो वाईड अँगल आहे तो एवढा पॉवरफुल नाही आहे. आणि मला असं वाटतं की मी अपग्रेड करावं. हा जो मी आता कॅमेरा वापरतोय ना, सिरियल झालं घरी, हां. सो आता जो मी हा कॅमेरा वापरतोय तो एंट्री लेवलसाठी ठीक आहे. म्हणजे जो बिगनर आहे किंवा काय, पण आता प्रोफेशनली जर करतोय एखादी गोष्ट, तर मला असं वाटतं की थोडा चांगला कॅमेरा घ्यावा. बघू, DJIचा घेऊया आपण, नाहीतर गोप्रो जो आता आहे गोप्रो तो घेऊया. बघूया कसं काय ते. तुम्ही सजेस्ट करा मला कोणता कॅमेरा घेऊ ज्याचा वाईड अँगल चांगला असेल आणि क्लॅरिटी एकदम बादशाह असेल. सो दॅट्स इट फॉर टुडे. भेटूया तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. आणि कमेंटमध्ये कॉंग्रॅच्युलेशन जितू दादा टाका सगळ्यांनी. बाहेर फटाके फुटताय. देवीचं विसर्जन आहे आज बाय द वे. सो हां, कमेंट्समध्ये कॉंग्रॅच्युलेशन जितू दादा स्पॅम करा. भेटू तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तब तक के लिए काळजी घ्या. बाय बाय. टेक केअर.